हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत एक हेल्दी रेसिपी जी खायलाही एकदम छान आणि बनवायलाही एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। बर्फी बनवण्यासाठी इथे 5-6 हापूस आंबे घेतले। आंब्यापासून कोणतीही रेसिपी बनवताना आंबे नेहमीच गोड बघून घ्यायचे, म्हणजे त्यात भरपूर अशी साखर घालावी लागणार नाही। हापूसऐवजी केसर किंवा कोणताही गोड आंबा घेतला तरी चालेल। आता हे आंबे चिरून एक एक करून याच्यातील पूर्ण गर काढून घ्यायचा। इथे बघू शकताय काय मस्त असे रसरशीत आंबे आहेत। इथे बघा अशा पद्धतीने सर्व आंबे चिरून घ्यायचे आणि त्याच्यातील गर काढून घ्यायचा। इथे दाखवल्याप्रमाणे चाकूने किंवा चमच्याने गर अगदी फास्ट निघतो। इथे बघा सर्व आंब्यांचा गर काढून घेतला। आता याला 2 बॅचमध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता मिक्सर जारमध्ये आंब्याचा गर घालायचा। 6 आंब्यांसाठी पाऊण वाटी साखर घेतली, त्यापैकी अर्धी साखर पहिल्या बॅचमध्ये घालायची, उरलेली नंतर घालूया। इथे पाऊण वाटीऐवजी अर्धी वाटी साखर घातली तरी सुद्धा चालेल। इथे बघा मस्त असा आंब्याचा पल्प बनवून घेतला। काय मस्त दिसतोय, बघूनच खावासा वाटतोय। इथे आंब्याचं शिकरण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे दुसरी बॅचही फिरवून घ्यायची। इथे बघा आंब्याचा पल्प बनवून तयार झाला। आता 1 वाटी काजू आणि बदामाची पावडर घेतली आणि 1 वाटी दूध पावडर घेतली आणि 2 ते 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलं। आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये चमचाभर घट्ट तूप घातलं। आता हे तूप वितळेल तसं कढईला सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा आंब्याचा पल्प। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं। जास्त पण घट्ट नाही, थोडंसं दाटसरच होऊ द्यायचं। इथे बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं डेसिकेटेड कोकोनट। याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं। परत थोडंसं 5 मिनिटे हलवत राहायचं। आता यातील पाण्याचा अंश बऱ्यापैकी निघून गेला पाहिजे। अजून थोडं मिश्रण घट्ट झालं की यामध्ये घालायची दूध पावडर। आता आंब्याचा पल्प हलवत हलवतच यामध्ये दूध पावडर ॲड करायची आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या जास्त होणार नाहीत। आता उरलेली संपूर्ण दूध पावडर यामध्ये घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या। इथे बघा बऱ्यापैकी यामधील गुठळ्या कमी झालेल्या आहेत। आता यामध्ये घालायचं ड्रायफ्रूटची पावडर। इथे 1 वाटीभर काजू आणि बदामाची पावडर घातली। आता यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या। उरलेली सर्व ड्रायफ्रूट पावडर यामध्ये घातली आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे बघा मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, पण अजून याचा गोळा बनला पाहिजे इतपत हे घट्ट झालं पाहिजे। आता यामध्ये घालायची 2 चमचे मलाई। आता ही मलाई यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत याला परत आटवून घ्यायचं, याचा गोळा बनवून घ्यायचा। मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, पण अजून गोळा बनलेला नाही। इथे यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। आता बघा मिश्रणाला छान असं तूप सुटलेलं आहे आणि याचा गोळाही बनतो आहे। चिकटपणा कमी झालेला आहे। याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं। इथे बघा मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता याला छान असं सेट करून घ्यायचं। हे बघा बर्फीच्या आकारासाठी मिश्रण सेट करून घेतलं। आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या आकारामध्ये बर्फ्या कट करून घेऊ शकतो। आणि बघू शकताय काय मस्त अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।